सर्वांनी आपली काळजी घ्या मित्रांनो, सावकाश जायचंय. आपण वाहन आणलं असाल सावकाश जायचंय. स्वराज्य मित्र मंडळ निळज यांचे आधारस्तंभ संजयजी कोंडे आज यांचं आगमन झालंय. धन्यवाद दादा, आपण इथं आलात. तळावर संघ आपण मैदानाच्या कृपया बाहेर यायचं प्लीज. आणि सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानात हजर आहे. स्वराज्य मित्र मंडळ निळज यांची राजू बंटी आणि गोलंदाज आहे राकेश. निवी संघ असा हा बलाढ्य संघ आहे. 3-4 वेळा फायनल मध्ये पोहोचलेला संघ आहे आणि त्यांच्याशी लढत होते ती स्वराज्य मित्र मंडळ निळज संघाची. राकेश बंटी राजू सामना असेल तो राजू बंटी राकेश यांचा पहिला चेंडू. सामन्याला सुरुवात. सेमीफायनलचा हा दुसरा सामना. पहिला चेंडू पहिला विकेट. पहिल्या चेंडूवर पहिल्या विकेटचा पतन होतो निवी संघाकडून. बंटी मात्र स्वस्तात परतलाय. आपला वैयक्तिक भोपळाही फोडू शकला नाहीये. पहिल्या चेंडूवरती गारद झालाय. दुसरा फलंदाज स्वप्नील धमाळे. हा खेळाडू आम्हाला कधी सेमीफायनलला बघायला मिळतो. आज नशिबाने तो सकाळपासून दिसतोय. आणि दुसरा चेंडू निर्धाव चेंडू राकेश यांचा. 2 चेंडू कट 1 विकेट. राकेश परत एकदा तिसरा चेंडू. षटकातला हा तिसरा चेंडू आणि स्वप्नील यांनी भिरकावून मारलेला चेंडू जातोय चौका. आणि 3 चेंडू मध्ये 4 धावा झाल्यात निळज संघाच्या. परत एकदा राकेश चौथा चेंडू आणि हाही बाद. 4 धावांवरती 2 गडी बाद झालेत निळज संघाचे. धमाळे वैयक्तिक 4 धावांवरती बाद झाले आणि संघाची धावसंख्या पण 4. मुकेश MS मुकेश शिंदे MS 18. 4 चेंडू मध्ये 4 धावा देऊन 2 गडी बाद केलेत तो राकेश. पाहूया मुकेश आपल्या संघासाठी काय करतायत.
आणि हा फटका जातोय मला वाटतं सीमारेषा पार. धाव संख्या होते 10. 5 चेंडू 10. पारितोषिक मिळालं तेलंगे यांच्याकडून. आपण नंतर माझ्याकडून घेऊन जायचंय. आणि मुकेश शिंदे पुन्हा एकदा प्रयत्न होता षटकाराचा, पण 10 धावा. एका षटकात 10 धावा. आता मात्र राजूला स्ट्राईक मिळणार आहे. आता मात्र स्ट्राईकला येतो राजू कानाडे आणि त्यांना मारा करतील ते निखिल निक. दुसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू असेल राजू कानाडे यांच्याकरता. हा मात्र स्वस्तात करत झाला राजू. बॅटची कडा लागून राजू टावेलिंगमध्ये बाद होताना. शिंदे आता शिंदे भाऊकी पाहूया. पंचेचाळीस 18 मुकेश आणि अमित. मुकेश शिंदे अमित शिंदे. पाहूया परत एकदा मैदानाकडे. निखिल पहिल्या चेंडू मध्ये एक चांगला यश प्राप्त करून दिलाय. दुसरा चेंडू हा मात्र स्क्योर मारा. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या होते 11. राकेशनी पण पहिल्या चेंडूमध्ये एक झटका दिला होता. निखिलने पण एक झटका दिलाय पहिल्याच चेंडूवरती. आणि हा फुलटॉस चेंडू आणि या 4 धावा प्राप्त करून दिल्यात. धावसंख्या 15. मित्र चांगला एफर्ट होता, परंतु आपलं आउटफील्ड थोडं खराब आहे. आपल्या शरीराला काही हानी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे प्लीज. परत एकदा अमित शिंदे. तिसरा चेंडू निखिल यांचा. हा चेंडू मात्र निर्धाव चाललाय. धावसंख्या आहे ती 15. 3 चेंडू 15. मुकेशने मात्र एक षटकार मारला. त्याला ती पुन्हा स्ट्राईक रोटेट करता आली नाही. आणि लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव प्राप्त केली. धावसंख्या 15. 4 चेंडू 15 धावा. 16 धावा. 4 चेंडू 16 धावा. परत एकदा निखिल मुकेश. 17 धावा होतात. षटकातला शेवटचा चेंडू असेल.
अमित शिंदे. हा चेंडू जातोय, नो घोषित केला आहे. चेंडू जातोय, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावी पूर्ण. हा मात्र अमितला फ्री हिटचा चान्स आहे. या 3 धावा असतील. फ्री हिट, पुढील चेंडू फ्री हिट. धावसंख्या 20. शेवटचा चेंडू असेल. अमित फ्री हिट आहे. पाहूया. आणि पंचांकडून हा व्हाईट स्क्वेअर मारा नो घोषित दिलाय. फ्री हिट कायम राहील. धावसंख्या 21. शेवटचा चेंडू आहे आणि तो फ्री हिट आहे. पाहूया शेवटचा चेंडू फ्री हिटचा चेंडू असेल. आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. षटका अखेर धावसंख्या होते 22. धावसंख्या मात्र 11च्या सरासरीने निळ्या संघाला जिंकायचं असेल तर किमान 40-45चा टार्गेट दिला पाहिजे. पाहूया शेवटचा षटक, निर्णायक षटक, सुयोग. चेंडू जातोय आणि या मात्र 4 धावा प्राप्त होत आहेत. धावसंख्या थोडी वाढली आहे. धावसंख्या होते 26. सुयोग पहिल्याच चेंडूवरती 4 धावा प्राप्त केल्यात. थोडी धावगती वाढवण्याचा प्रयत्न असेल हा अमित शिंदे यांचा. धावसंख्या होते 26. परत एकदा एक धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या होते 27. शेवटचे 4 चेंडू मुकेश शिंदे यांच्याकरता. धावसंख्या होते 27. 4 चेंडूचा समाचार घेतील ते मुकेश शिंदे. तिसरा चेंडू निर्धाव चेंडू. प्रेशर मात्र आता मुकेश शिंदेवरती वाढताना. ठीक आहे. 3 चेंडू शिल्लक. मुकेश शिंदे आपल्यावरती खूप जबाबदारी आहे. 27 धावा.
पहिल्यांदाच प्रमोशन झालं ते सुजल याचं चेंडू त्याच्या हातामध्ये झोपवलंय आणि पहिल्याचा फटका 6 धावांचा राकेश याच्या बॅटीतून आलेला हा फटका. धावसंख्या होत्या 16. परत एकदा सुजल चांगला फटका म्हणता येईल राकेश याचा स्ट्राईक रोटेट करताना. पाहूया परत एकदा क्षेत्ररक्षण मात्र फिरताना नवीनच गोलंदाज काढला आज स्वराज्य मित्रमंडळ निळस संघाने. पाहूया त्याचं प्रमोशन काय करतोय तो. दुसरा चेंडू तिसरा चेंडू होता आणि हा षटकार. बॉल द्यायचा चला मिठाला सांग कोणाला तरी. तीन चेंडू 23 धावा झाल्यात. घाबरू नकोस, बिंदास टाक त्याला. सुजल पाहूया परत एकदा डॉट चेंडू. चांगला चेंडू म्हणता येईल सुजल याचा. धावसंख्या होते 23. 4 चेंडू 23 धावा. परत एकदा सुजल. हा मात्र 9 चेंडू फ्री आहेत. 5 धावा. धावसंख्या 28. फ्री डाई. परत एकदा सुजल पाहूया आणि हा पण पकडला तो षटकार. धावसंख्या झाले ते 34. अमर निघू आहे मी. राहुल नावाजलेला खेळाडू आहे राहुल. आणि षटक संपलं. 6 चेंडू 7 धावा. आता मात्र स्वप्नील धमाले
जिंकण्यासाठी फक्त आता 3 धावांची आवश्यकता. 5-3. निवी संघ मात्र हा सामना आपल्या खिशामध्ये धरताना आणि सामना जिंकलेला आहे निवी संघ. बरोबर आहे बघितला. बरोबर आहे.